तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवरती पोचलेले असतात. पण तिथे गेल्यानंतर त्यांना पासेस मिळत नसतात. पण इथे जज साहेबांनी योग्य ते ॲक्शन घेत इथे आता आयोजकांना चांगलं ठणकावून सांगितलेलं असतं आणि अर्णव ईश्वरीला पासेस द्यायला सांगितलेले असतात. कारण स्पर्धा सुरू व्हायला अजून वेळ असतो आणि तरीसुद्धा त्यांना मुद्दामून पासेस दिले जात नाही ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते आणि त्यांनी ठणकावून सांगितल्यानंतर अर्णव ईश्वरीला पासेस मिळालेले असतात आणि त्या दोघांची दणक्यात स्पर्धेमध्ये एंट्रीसुद्धा झालेली असते. तेव्हा सर्व स्पर्धकांना तयार होऊन आता किचनमध्ये यायला सांगितलेलं असतं. कारण पहिला राऊंड हा किचन राऊंड असतो, म्हणजे त्याच्यामध्ये फूड आणि नंतर फॅशन असे 2 राऊंड होणार असतात. तेव्हा पहिल्या स्पर्धकांना किचनमध्ये एंट्री दिली जाणार असते आणि ते जिंकल्यानंतर ते फॅशन राऊंडमध्ये जाणार असतात. अशी ही स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेचं आयोजन खूप मोठ्या पद्धतीने करण्यात आलेलं असतं. अगदी इंटरनॅशनल लेवलला ती स्पर्धा होणार असते. म्हणून तर त्याचं प्राईज मुद्दामून 100 कोटी रुपयांचं ठेवलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी स्वयंपाक करत असताना तिची तब्येत ठीक नसल्यामुळे तिला चक्कर येत असते आणि त्या संधीचा फायदा उचलून नम्रता ईश्वरीने बनवलेला पदार्थ खराब करण्याचा प्रयत्न करत असते. आणि ही गोष्ट आकाशच्या लक्षात येताच आकाशने नम्रताला थांबवून सर्वांसमोर नम्रताच्या थोबाडीत लगावलेली असते आणि तिला ईश्वरीचा पदार्थ खराब करण्यापासून थांबवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, कशा पद्धतीने आजारी असतानासुद्धा ईश्वरीचा पदार्थ छान बनतो आणि इथे आकाशने फेअर डिसिजन घेत नम्रताच्या थोबाडीत दिलेला असतो, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत काकांना वल्लरी आणि उदयकांत हे दोघेजण पुन्हा एकदा त्यांना किडनॅप करून ठेवतात. पण तेव्हा गुरुजींचा फोन आलेला असतो आणि त्यांनी वल्लरीला सांगितलेलं असतं की तू जे काही आता करतेस ना, त्याचे आता परिणाम उलटे होणार आहेत. तुझ्या हातातोंडाशी आलेला घास तुझ्या हातातून निसटून जाणार आहे आणि हे सगळं जर तुला थांबवायचं असेल ना, तर तुला देवाचा धावा करायला हवा, तुला मनःशांती करायला हवी. जर तू तसं केलंस तरच तू तुझ्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ शकतेस. तेव्हा वल्लरी म्हणते की गुरुजी असं काय बोलताय? अहो, आता तर सगळं ठीक आहे असं मला वाटतंय. मला जे हवं आहे ते आता कुठे मला मिळतं आहे आणि तुम्ही असं बोलताय. तेव्हा गुरुजी म्हणतात की ते तुला मिळतं असं वाटतं आहे, पण मिळणारच आहे हे तुला माहिती आहे का? हातातून ज्या गोष्टी निसटून जाणार आहेत त्या जर धरून ठेवायच्या असतील किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग शोधून काढायचा असेल तर तुला मनःशांती करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुला ध्यान साधना करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, असं गुरुजी आता वल्लरीला सांगतात. त्यामुळे वल्लरी म्हणते, जाऊ दे, स्पर्धेमध्ये मला सौदामिनी देशमुख यांची मदत करायला जायचं होतं, पण आता मला माझी मनःशांती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. जर मी देवाचा धावा मनापासून केला तरच आणि तरच या सगळ्यातून मी सुखरूपरित्या बाहेर पडू शकते, असं आता वल्लरीला वाटतं. आणि त्यामुळे वल्लरी सगळं काही सोडून देवाचा धावा करण्यासाठी आता मनःशांती करण्यासाठी एका ठिकाणी शांत बसणार असते. त्यामुळे स्पर्धेमध्ये सौदामिनी देशमुखची मदत करण्यासाठी तिथे आता वल्लरी काही येणार नसते आणि इथे आता ईश्वरी अर्णव स्पर्धेच्या ठिकाणी अगदी वेळेवरती पोचलेले असतात. म्हणजे सगळे स्पर्धक तिथे आता एक एक करून पोचलेले असतात. त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येत असते. स्पर्धेचे जे काही परीक्षक असणार आहेत त्यांचंसुद्धा स्वागत खूपच छान पद्धतीने करण्यात आलेलं असतं. त्यानंतर इथे परीक्षकांचं स्वागत झाल्यानंतर कार्यक्रम जे आता आयोजक आहेत, म्हणजे ज्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे, ज्यांना ही योजना सुचलेली आहे, त्यांचंसुद्धा स्वागत करण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर आता जे कपल जोड्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत, स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत, त्या प्रत्येक जोडीचं आता स्वागत करण्यात येणार असतं आणि प्रत्येक जोडीला इंट्रोड्यूस करण्यात येणार असतं त्यांच्या कंपनीच्या नावाने
आणि त्या स्पर्धकांच्या नावाने सुद्धा. तेव्हा इथे आकाश टेक्सटाईल्स असू दे किंवा सौदामिनी देशमुखची कंपनी असू दे किंवा सात्विक फॅशन आणि अर्णव ईश्वरी असू दे, आता अशा पद्धतीने सगळ्या कंपन्या आणि त्यांचे स्पर्धक इंट्रोड्यूस करण्यात आलेले असतात. सर्व कपल स्टेजवरती येऊन आता सगळ्यांना भेटत असतात. पण अर्णव ईश्वरीचं नाव घेतल्यानंतर ते काही तिथे येत नाही. कारण फक्त एवढंच, अर्णव ईश्वरी वेळेवरती आलेले असतात. पण सौदामिनी देशमुखने सांगितलेलं असतं अर्णव ईश्वरी येणारच नाही आहेत. त्यामुळे त्यांची आता जी काही नावं आहेत ना, त्यांची एंट्री तुम्ही कॅन्सल करून टाका. त्यांची एंट्री कॅन्सल करा आणि माझ्या कंपनीसाठी ज्या आता स्पर्धक इथे येणार आहेत ना, ते स्टँड बायसाठी आहेत ऑलरेडी. तुम्ही त्यांना इथे इंट्रोड्यूस करा आणि अर्णव ईश्वरीला कॅन्सलच करून टाका. आणि माझी कंपनी आणि त्यासाठी असणारे स्पर्धक तयार आहेत. तुम्ही आता ती प्रोसिजर सुरू करून ठेवा त्यांना एंट्री देण्यासाठीची. अर्णव ईश्वरी तिथे वेळेवरती येतात आणि म्हणतात की कुठे आहे आमचे पासेस, कुठे आहेत पासेस द्या, आम्ही वेळेवरती आलो आहे. तेव्हा सौदामिनी देशमुखने ज्या माणसाला आता एका आयोजकाला आपल्या मुठ्ठीमध्ये घेतलेलं असतं पैसे देऊन, त्याला फोन येतो की अर्णव ईश्वरी आलेत आणि त्यांना पासेससुद्धा हवे आहेत. काय करायचं, पासेस द्यायचे का? सौदामिनी देशमुखचा डाव फसलेला असतो. तिने सांगितलेलं असतं की अर्णव ईश्वरी येणारच नाही, पण ते पोचलेले असतात आणि आयोजकांना सौदामिनी म्हणते की अर्णव ईश्वरीला पासेस द्यायचे नाही, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा अर्णवला पासेस देणार नाही असं समजल्यानंतर ते लोक कुठे आहे, स्पर्धा कुठे सुरू आहे, तर वरती सुरू आहे. अर्णव सरळ आता स्पर्धेमध्ये शिरकाव करतो. तो सरळ तिथे जातो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी, आमचे पासेस कुठे आहेत? कुणी सांगितलं आम्हाला पासेस द्यायचे नाही? ते म्हणतात मी सांगितलं आहे. कळलं तुम्हाला, तुम्ही उशिरा आला आहेत, कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. ती म्हणते कुठे कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे? आणि तसंही तुमच्या प्रोटोकॉलनुसार जर काही प्रॉब्लेम असेल आणि आपला स्पर्धक आला नसेल तर त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, त्याची अडचण लक्षात घेतली जाईल, असं सुद्धा इथे सांगितलं होतं ना. आणि आता सगळ्यांना अडचण होती, पावसामुळे सगळे उशिरा आलेत, तसा आम्हाला उशीर झाला. कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात करायला तुम्ही उशीर केलातच ना, तसं पावसामुळे आम्हाला यायला उशीर झाला, तर तुम्ही आम्हाला आमची एंट्री कॅन्सल का करताय? तशी अजून सुरुवात झालेलीच नाही आहे. तेव्हा तिथे आलेले जजेस आणि ज्यांनी तो कार्यक्रम सुरुवात केली आहे, म्हणजे आपण करायचं असं ठरवलं आहे, त्या लोकांनीसुद्धा सांगितलेलं असतं की कार्यक्रमाला सुरुवात झालेली नाही आहे. तुम्ही त्यांना त्यांचे पासेस द्या आणि त्यांना स्वतः एंट्री मिळू द्या. तुम्ही त्यांच्याबरोबर अनफेअर वागू शकत नाही. तेव्हा अर्णवला त्याचे पासेस आता देण्यात येतात. तेव्हा सौदामिनी देशमुखला आणि त्या आयोजकांना काहीसुद्धा बोलता येत नाही. मॅनेजमेंटची लोकंसुद्धा गप्प असतात आणि तिथे जे मूळ व्यक्ती बसलेले असतात, ज्यांनी त्या स्पर्धेची सुरुवात केलेली असते, ती आयडिया त्यांची असते, त्यांनी आता स्पर्धेचे पासेस त्यांना द्यायला सांगितलेले असतात. तेव्हा अर्णव ईश्वरीला दोघांनाही ते पासेस मिळतात. आणि मग प्रेक्षकांनो, इथे आता स्पर्धेला सुरुवात होणार असते. 4 वाजता स्पर्धा सुरू होणार असते आणि फर्स्ट राऊंड असतो तो किचनचा असतो. त्यामुळे ज्याचा सगळ्यात उत्तम पदार्थ असेल तो पदार्थ जजेसला खूप आवडेल आणि तो पदार्थ पुढच्या स्पर्धेत जाईल. आणि त्याचबरोबर पुढचा राऊंड असणार आहे फॅशन राऊंड. अशा पद्धतीची ती स्पर्धा असते. आणि तेव्हा सर्व स्पर्धक आता तयार झालेले असतात. ईश्वरीची तब्येत बरी नसते, कारण का ती भिजलेली असते, त्याच्यामुळे तिला ताप आलेला असतो आणि तेव्हा तिला चक्कर वगैरेसुद्धा येत असते. पण इथे आता ईश्वरीने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी माघार घ्यायची नाही आणि या स्पर्धेमध्ये आपण जिंकलोच पाहिजे. तेव्हा सर्वजण आता एकत्र येत असतात. सौदामिनी देशमुख अर्णव ईश्वरीला म्हणत असते, जरी पण तुम्हाला या स्पर्धेमध्ये आता एंट्री मिळाली असेल, पण तरीसुद्धा तुम्ही जिंकणार नाही. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेही सौदामिनीला काहीच बोलत नाही. ती म्हणते तुम्हाला जो विचार करायचा आमच्याबद्दल तो तुम्ही करा, आम्ही आमचा विचार करून झाला आहे. आम्ही इथे जिंकण्यासाठीच प्रयत्न करणार आहोत आणि जिंकूनच दाखवणार, असं ईश्वरी ठामपणे आता सौदामिनी देशमुखला म्हणते. त्यानंतर ईश्वरी खूप सुंदर अशी तयार झालेली असते. पहिल्या राऊंडसाठी तिची साडी वगैरे सगळं अंजली घेऊनच आलेली असते, त्यामुळे ती खूप सुंदर अशी तयार झालेली असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता पहिला राऊंड असतो तो म्हणजे किचन राऊंड असतो. त्याच्यामध्ये आपली आपली स्पेशालिटी बनवायची असते आणि इथे मॅनेजमेंटने जे पदार्थ डिसाईड केलेले असतात ते 2 पदार्थ आता बनवायचे असतात. आणि तेव्हा इथे ईश्वरी, त्याचबरोबर नम्रता आणि बाकीच्या सगळ्या स्पर्धक ह्या आता जोमाने स्पर्धेला सुरुवात करत असतात.
खूपच छान पद्धतीने सुरुवात झालेली असते. तेव्हा नम्रता म्हणत असते की इशू, तुला बरं वाटत नसेल ना तर राहू दे ना. तू काय कर, तू इथे आता काहीच बनवू नको, तू आराम कर, मी आहे ना. मी ही स्पर्धा जिंकण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन, तू कशाला काळजी करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ताई, इथपर्यंत मी कसे आले ते मला माहिती आहे, त्यामुळे आता जिंकण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार, असं आता ईश्वरीने ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, नम्रता कितीही नकार देत असली तरीसुद्धा ईश्वरीने ठरवलेलं असतं की स्पर्धा खेळायची म्हणजे खेळायची, आणि नुसती खेळायची नाही तर जिंकूनसुद्धा दाखवायचं, असं तिने ठरवलेलं असतं. तेव्हा स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर इथे ईश्वरी लगेचच स्वयंपाकाला सुरुवात करते. सांगितलेले पदार्थ ती व्यवस्थितरित्या कशा पद्धतीने बनवता येतील यासाठी प्रयत्न करत असते, आणि ती बनवतसुद्धा असते. त्यांना आता आधी सपोर्ट करायचा नाही. त्यांचे जे कपल आहेत म्हणजे अर्णव, ईश्वरी आणि नम्रता, आकाश, तर आधी इथे नम्रताच राऊंडमध्ये भाग घेणार आणि ईश्वरीच राऊंडमध्ये भाग घेणार, आणि मग अर्धा राऊंड झाल्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी त्यांचे पार्टनर येणार. अशी ती आता स्पर्धा सुरू झालेली असते. ईश्वरीची तब्येत जरी बरी नसते, तिला चक्कर येत असते, पण तरीसुद्धा ती स्पर्धेमध्ये कुठेही कमी पडत नाही. ते सर्व पदार्थ अगदी व्यवस्थितरित्या आपल्या मापामध्ये आणि अनुभवाने बनवत असते. सगळी तयारी ती अगदी नीट करत असते. तेव्हा सगळे स्पर्धक आपापल्या गॅसवरती आता आपापले पदार्थ बनवण्यामध्ये बिझी असतात. तेव्हा ईश्वरीला मध्ये मध्ये चक्कर येत असते. सर्वजण तिला आता सपोर्ट करत असतात, पण ईश्वरीची तब्येत खूपच जास्त बिघडलेली असल्यामुळे तिला आता सातत्याने गरगरल्यासारखं होत असतं. अर्णव तिला खूपच जास्त शांत राहायला सांगत असतो. तुला जमेल तेवढंच कर, मी तुझी हेल्प करायला येणारच आहे, असं अर्णव तिला सांगत असतो. पण आता टाईम लिमिट असल्यामुळे त्या टायमिंगमध्ये तो पदार्थ बनला पाहिजे, नाहीतर मग डिस्क्वालिफाय होणार किंवा हरणार. अशा पद्धतीने इथे आता स्पर्धेचे नियमसुद्धा मोडले जाणार नाही याची काळजी घेतली जाणार असते. तेव्हा ईश्वरी आपला 100% देण्याचा प्रयत्न करतच असते. त्यानंतर त्यांचे पार्टनर येऊन आता मदत करणार असतात. तेव्हा अर्णव ईश्वरीला मदत करतो. नम्रता इथे आता करत असते स्वयंपाक, तेव्हा आकाश मदतीला येतो. त्यानंतर पूजाला मदत करण्यासाठी तिचा नवरा येतो. असे सगळेजण मदत करत असतात. तेव्हा ईश्वरीला चक्कर येते. तेव्हा अर्णव तिला इथे आता बाजूला घेऊन जातो, कारण चक्कर आल्यामुळे तिचा हात भाजलेला असतो. तेव्हा तो तिचा हात पाण्यामध्ये टाकून तिथे ठेवतो. तेव्हा नम्रता मुद्दामून तिची विचारपूस करायला येते, आणि तिने आता बघितलेलं असतं ईश्वरीचा पदार्थ खूपच छान पद्धतीने तयार झालेला असतो. तेव्हा नम्रता जेलस होते. तिचा हात भाजायच्या निमित्ताने ती त्या ठिकाणी येते काळजीपोटी, आणि तिने बनवलेल्या पदार्थामध्ये ती जास्तीचं मीठ टाकत असते. ती मीठ घेते हातामध्ये आणि जास्तीचं मीठ ती आता ईश्वरीच्या पदार्थामध्ये टाकत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने तिचा हात पकडलेला असतो. आणि ईश्वरीचा पदार्थ खराब करणाऱ्या नम्रताला त्याने बाजूला खेचून आता घेतलेलं असतं. त्यानंतर तो ईश्वरीचा पदार्थ नम्रताला खराब करू देत नाही, तो तिला बाजूला खेचतो. आणि त्यानंतर तो म्हणतो की एक काम कर दादा, वहिनी आणि दादा, तुम्ही तुमच्या पदार्थाकडे लक्ष द्या, आता थोडाच वेळ उरलेला आहे. नम्रता, चल, आपल्याला आपला पदार्थ नीट करायचा आहे. नम्रता तेव्हा खूप घाबरलेली असते, कारण आकाशने तिला ईश्वरीच्या पदार्थामध्ये जास्तीचं मीठ टाकताना रंगे हात पकडलेले असते आणि तिला अडवलेलं सुद्धा असतं. तेव्हा इथे नम्रता खूपच जास्त घाबरलेली असते, पण तरीसुद्धा ती तिचा पदार्थ बनवत असते, आणि ईश्वरी तिचा पदार्थ अजून नीट करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे मॅनेजमेंटने सांगितलेले पदार्थ आणि ईश्वरीने तिने तिच्या आवडीने बनवलेला पदार्थ, हे दोन्ही पदार्थ आता तिचे व्यवस्थितरित्या तयार झालेले असतात. आणि इतकी तब्येत ठीक नसतानासुद्धा ईश्वरीचा पदार्थ बेस्ट पदार्थ ठरलेला असतो. तेव्हा फॅशन दुसऱ्या स्पर्धेमध्ये त्यांना एंट्री ही मिळालेली असते. त्यानंतर नम्रता, आकाशलासुद्धा एंट्री मिळालेली असते, आणि काही 2 जोड्या या आता बाद झालेल्या असतात. बाकीच्या जोड्या पुढे जाणार असतात. तेव्हा आकाश नम्रताचा हात पकडतो, तिला बाजूला घेऊन जातो आणि तिला म्हणतो, का केलंस तू असं? ती म्हणते, काय केलं मी आकाश? तेव्हा आकाश जोरदार नम्रताच्या थोबाडीत देतो आणि म्हणतो, तू काय करण्याचा प्रयत्न केला होतास ना नम्रता, हे तू तुझ्या डोळ्याने बघितलेस. मला सांगायची गरज नाही आहे तुला. तू काय केलंयस हे तुला माहिती आहे. इथे आता दादा आणि नम्रता हे सगळेजण काय करतायत तुला कळत नाही आहे का?
अगं ईश्वरी आणि ब्रो दोघेजण इथे सात्विक फॅशन वाचवण्यासाठी जीवाचं रान करत आहेत आणि त्यासाठी या स्पर्धेमध्ये ते दोघंजणं उतरलेत. किती संकटांना सामोरं जाऊन ते दोघेजण इथपर्यंत पोचलेत आणि तरीसुद्धा तुला घरातल्या माणसांना दुखवायचं आहे. ईश्वरीचा पदार्थ खराब करून तिला हरवायचं होतं. तुला काही कॉन्फिडन्स आहे का की तू जिंकणार आहेस म्हणून? तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता, जर अशा रीतीने तू जिंकलीस ना तर मला त्या गोष्टीचा अजिबात आनंद होणार नाही. तेव्हा यापुढे जर तू काही चुकीचं केलंस आणि ते मी बघितलं तर त्यावेळेला मी स्वतः आपल्या जोडीला डिस्क्वालिफाय घोषित करेन, असं आता आकाशने नम्रताला सांगितलेलं असतं. आणि ईश्वरीचा पदार्थ खराब केला म्हणून तिच्या इथे थोबाडीसुद्धा दिलेली असते आणि तिला चांगले काही गोष्ट या शिकवलेल्या असतात, काही समजूतदारपणाच्या गोष्टी तिला सांगितलेल्या असतात.